चल मित्रा, उज्ज्वल आयुष्याची गुढी उभारू. चल मित्रा, उज्ज्वल आयुष्याची गुढी उभारू आणि सुखी समाधानी जगण्याच्या मंताक्या आपण मारू. सुखी समाधानी जगण्याच्या मंताक्या आपण मारू. मायूस न हो मेरे दोस्त, घने अंधेरे के बाद भोर होगा. मायूस न हो मेरे दोस्त, घने अंधेरे के बाद भोर होगा. सफलता तेरी कदम चूमेगी, तेरे भी नाम का शोर होगा. सफलता तेरी कदम चूमेगी, रख बुलंद इरादा, तेरे भी नाम का शोर होगा. जगणं हे सुंदर आहेच, फक्त त्याच्याकडे बघणं आपल्याला जमलं पाहिजे. छोटीशी कथा. एक राजा होता. राज्य चांगलं होतं, सुखी समाधानी खुशाल होतं, पण 100 किसी के पुरे होते नाही. पण नियतीनं त्याच्या परिवाराचा वारस त्याला दिला नव्हता. बिचारा राजा हताश, हतबल, निराश होता. पुत्र नव्हता ना पुत्री नव्हती. प्रजा सुखी होती, समाधानी होती, पण राजा उदास राहत होता. राजेशाही परंपरा आहेत. राजाला मुलगा असता तर राजकुमार झाला असता, युवराज झाला असता, राजा झाला असता. मग आता वारस कसा निर्माण करावा. काही लोकांनी त्याला सल्ला दिला की महाराज तुम्ही एक स्पर्धा ठेवा. काही मंत्रिमंडळातील विद्वानांनी सांगितलं महाराज तुम्ही दत्तक घ्या. काहींनी तर सांगितलं महाराज आम्ही तुमच्याशी फार प्रामाणिक आहोत, आम्हालाच राजपद द्या. राजा हुशार होता. त्यानं सगळ्याचं म्हणणं ऐकलं. ऐकावं जनाचं, करावं मनाचं, म्हणून त्याने एक विचार केला की मी एक स्पर्धा ठेवेन आणि त्या स्पर्धेला कोणत्याही वयाची अट राहणार नाही. या स्पर्धेत कोणीही भाग घेऊ शकतो. गरीबातला गरीब, श्रीमंतातला श्रीमंत, उच्च नीच, जातीपंथाचा भाव नाही, भेद नाही. कोणताही व्यक्ती या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. फक्त अट आहे की मला तो राजा होण्याच्या लायकीचा आणि पात्रतेचा वाटला पाहिजे. मी इंटरव्ह्यू घेईल त्याचा. दौंडी पिटण्यात आली राज्यामध्ये. सगळ्यांना जरा वेगळं वाटलं की आता राजा आपल्या घरच्या व्यक्तीला राजा बनवणार. सगळेजण प्रयत्न करायला लागलेत. सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने प्रयत्न करायचे सुरू केलेत. दौंडी पिटता पिटता ती एका खेड्यागावात सगळीकडेच पसरली. एक तरुण होता. त्याच्या घरी ती दौंडीची माहिती मिळाली. घरची कठीण परिस्थिती होती, बिकट परिस्थिती होती. काय करावं, कसं करावं अशी अवस्था होती. गरीब होता, पण त्याचे देणारे हात जिवंत होते आणि स्वाभिमानी होता. दुसऱ्यासाठी कष्टाच होता. त्याला बापाला विचारलं की बाबा मी त्या इंटरव्ह्यू जाऊ का, मुलाखतीला जाऊ का राजाला. बाप म्हणला बेटा आपण गरीब लोक आहे, सर्वसामान्य आहे, तिथं जाऊन काय करणार आहे. आईला विचारलं. घरची कंडिशन अशी आहे, साधे कपडे घालायला नाही, फाटके तुटके कपडे, थिगळाचे कपडे आपण घालतो, तर आपण राजाची स्वप्न पाहणं अपेक्षित नाही. पण त्याच्या मनात एक आस होती, विश्वास होता, स्वतःच्या कर्माबद्दल स्वतःवर विश्वास होता. पण बाबा प्रयत्न करायला हा काय हरकत आहे. चली तो चांद तक न तर शाम तक. शेवटी बाप असतो. पोराचं म्हणणं बाप कधी ना करू शकत नाही, ना करत नाही. शेवटी बालहट्ट जसा पुरवता येतो तसं बाप म्हणजे हरकत नाही बेटा, पण तू जाशील तर तुझ्या अंगातले कपडे चांगले असले पाहिजेत ना, तुझे विचारधन चांगले, पण तुझं प्रेझेंटेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. इंटरव्ह्यू म्हणलं तर प्रेझेंटेशन आलं. त्यालाही वाटलं आता तिथं साहजिकच आहे, पैसे तर घरात काहीच नाही. मग त्यानं बापाला मागितले. बापानं 2-4 काही पैसे दिले, आईनं काही पैसे दिले आणि काही उधार घेऊन त्यानं ते एक चांगला कोट तयार केला, कोट घेतला. आतले कपडे थोडेसे खराब होते,
फाटलेले होते. वरतून कोट महत्त्वाचा होता, कारण प्रोडक्टपेक्षा रॅपर सगळ्यात महत्त्वाचा वाटायला लागला आजकाल. त्याने तो कोट घातला आणि निघाला. दरकोच दरमुक्काम, दरकोच दरमुक्काम तो जायला लागला. इकडं राजाने इंटरव्ह्यू सुरू केला. राजा संध्याकाळी इंटरव्ह्यू घ्यायचा, दुपारच्या सत्रात घेत होता. आणि सकाळ झाली तर कुठंतरी अज्ञातवासात जायचं. लोकांना वाटायला लागलं टाईम आपला आहे, बरं झालं, दुपारचा टाईम आहे, संध्याकाळचा टाईम आहे. मग काही लोकांना आलेत, काही लोकांनी इंटरव्ह्यू दिला, राजाने इंटरव्ह्यू घेतला. राजा सकाळी अज्ञातवासात जायचा. वेषांतर करून राजा एका ठिकाणी भिकाऱ्याचं रूप घेऊन, कधी वेगवेगळ्या रूपं घेऊन, म्हणजे येणाऱ्या व्यक्तीला राजमहालात इंटरव्ह्यू घ्यायच्या अगोदर तो रस्त्यावरती पाहत होता आणि त्याला याचना करत होता भिकाऱ्याच्या रूपानं, कधी कोणाला पाठवून, कधी स्वतः जाऊन. मग प्रत्येकजण राजावानाचा तर त्या आविर्भावात जगत होता. त्यानं काही लोकांची पाहिली, इंटरव्ह्यू घेतले, त्याला की पसंत नाही पडला. त्यालाही वाटलं की आता राज्य मोठं आहे पण अपेक्षित पात्र लोक नाही आहेत. तो युवक दरकोच दरमुक्काम करत गावात आला. सकाळी सकाळी पोचला. थंडीचे दिवस होते, लोक कडाक्याची थंडी होती. त्याच्या राजाच्या दरबाराच्या प्रवेशावर एक भिकारी बसला होता. आणि त्यानं आल्यानंतर त्या युवकानं, त्या भिकाऱ्यानं त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं की मुला, फार कडाक्याची थंडी येत, अशक्त येत मी, मला काहीतरी खायला आणि काहीतरी कपडे घालायला असेल तर दे. त्याने विचार केला, एकच कोट घेतला, लोकांकडून उधार पैसे मागून, खिशात पैसे नाही काही जास्त, याला देऊ ते राजाला दाखवू काय? जर कपडे चांगले नसेल तर राजा कसा इंटरव्ह्यू करेल, कसा घेईल? हा अगोदरच बदबकरी वाटेल, भिकारी वाटेल आणि राजाबाराचे स्वप्न पुरल असं वाटेल. तो थोडा समोर गेला. त्याने विचार केला की हरकत नाही, राजा तर नाही बनवू हरकत नाही, पण माझं मन म्हणतं की ह्या व्यक्तीला आपण काहीतरी द्यावं. तर मग काय द्यावं? कडाक्याची थंडी होती. ज्यानं तो उधारीच्या पैशातून आणलेला कोट त्या व्यक्तीच्या अंगावर घातला आणि स्वतःपाशी असलेल्या काही पैशापैकी काही भाग त्याला दिला आणि सांगितलं की मी राजा बनायला चाललो. स्वप्न राजाचे, पण वस्तुस्थिती भिकाऱ्याची आहे, तुझ्यासारखीच आहे, माझी गरिबीची आहे, स्वप्न राजाचे. त्यानं ते तिला समोर प्रवेश केला. त्या द्वारपालानं सांगितलं की त्या तिथं जा, जरा विश्राम कर, दुपारून तुझा इंटरव्ह्यू होईल, मुलाखत. राजा गेली. सगळी अरेंजमेंट झाली. त्याला त्या दालनामध्ये बसवण्यात आलं आणि थोड्या वेळात तो राजा आला. या राजाच्या अंगामध्ये यानं दान केलेला कोट होता. तो राजा आला आणि त्यानं पाहिलं की हा तर भिकारी होता, नाही तर राजा म्हणून बांधला. तो विचार करायला लागला की आता याला काय उत्तर द्यावं. ह्यानं तर आपला कोट घेतला, हा राजा होता काय होता. तो अस्वस्थ झाला थोडा आणि बोलायला लागला की महाराज, तुम्ही आता नेमके राजा आहात की भिकारी आहात? की तुमच्या याच्या अगोदरची म्हणजे तुमची दृष्टिकोन पाहिला, दृष्टांत पाहिला, आणि मी आता काय उत्तर देऊ तुम्हाला? राजा म्हणायला लागला की तुला इंटरव्ह्यू कोणतेही वाक्य, कोणतेही प्रश्न विचारायची आवश्यकता नाही. जो देत असतो ना, परमेश्वर त्याला कायम देत असतो. आणि तू एवढी कडाक्याची थंडी होती, एवढी परिस्थिती तुझी हालाकीची होती, तरी तुझं मन काचकूच किरणी देण्यासाठी, आणि जो आपल्या प्रजेला आपल्यापाशी नसताना सुद्धा देऊ शकतो, तर तो प्रजेचा पालक होण्यासाठी 100% पात्र असतो. आणि त्या राजानं त्याला इंटरव्ह्यू न घेता पास करून टाकलं.
राजा बनवून टाकला. कथा काल्पनिक वाटू शकते, आहेच, हरकत नाही, पण हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा मित्रांनो, जो देतो ना त्याला प्रकृती, परमात्मा, परमेश्वर भरभरून देत असते. कारण देणारे हात कायम आशावादी असतात. धन्यवाद.